नागपूर तालुका भुसावळ येथील जमिनीचा मुद्दा पुन्हा एकदा आज विधानसभेमध्ये चर्चेला गेला। यापूर्वीच्या अधिवेशनामध्ये सुद्धा या संदर्भात विचारणा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेली होती। आज सुद्धा या संदर्भात त्यांनी अध्यक्षांना उद्देशून हा प्रश्न करत सदर जमिनीची एसआयटी चौकशी करून कारवाई करणार का असा सवाल केला आहे। बघा हा संपूर्ण व्हिडिओ। महोदय, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामध्ये मानपूर विभागामध्ये एका राजकीय कुटुंबाच्या माध्यमातून तापी पूर्णा शुगर अलाइडेड लिमिटेड नावाची एक कंपनी स्थापन करण्यात आली 2002च्या दरम्यान। आणि त्या काळामध्ये एक साखर कारखाना उभा करू म्हणून एक मोठ्या प्रमाणात 87 एकर जमीन कवडीमोल भावामध्ये त्या कुटुंबाकडून विकत घेण्यात आली। त्याच्यामध्ये इतरही सदस्य होते, असं नव्हतं की। अध्यक्ष महोदय, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामध्ये मानपूर विभागामध्ये एका राजकीय कुटुंबाच्या माध्यमातून तापी पूर्णा शुगर अलाइडेड लिमिटेड नावाची एक कंपनी स्थापन करण्यात आली 2002च्या दरम्यान। आणि त्या काळामध्ये एक साखर कारखाना उभा करू म्हणून एक मोठ्या प्रमाणात 87 एकर जमीन कवडीमोल भावामध्ये त्या कुटुंबाकडून विकत घेण्यात आली। त्याच्यामध्ये इतरही सदस्य होते, असं नव्हतं की इतर सदस्य नव्हते। 2002 पासून तर आजपर्यंत त्याच्या माध्यमातून आपल्याच माध्यमातून जे उत्तर मला मिळालं आहे, आजपर्यंत त्या संदर्भामध्ये कुठे इमारत बांधली गेली नाही, कारखाना उभा राहिलेला नाही। तुम्ही जर बघितलं की ही जमीन 87 एकर जी घेतली ती 20,000 रुपये भावाप्रमाणे घेतली। आज तिचा भाव किती आहे? 50 लाख रुपये एकरचा भाव आहे। पण ती जमीन त्या योग्य हेतूने तिथे वापरली गेली का? तर नाही। याच्यामध्ये तुम्ही बघितलं, उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं की याच्यामध्ये गट नंबर 16, 17, 18, 19, 119, 122, 123 या गटांची एकूण 35 हेक्टर जमीन त्यांनी त्या काळामध्ये या कारखान्यासाठी घेतली। माझा आपल्याला प्रश्न, आपलं उत्तर आपण दिलेलं आहे मला की तिथे आता कोणतीच इमारत किंवा कारखाना झालेला नाही। पण हे सेल कंपनी म्हणून आपण डिक्लेअर करणार आहात का? पहिला प्रश्न माझा आहे। याच्यामध्ये 122 नंबरचा जो गट आहे या संदर्भात आपणही म्हटलेलं आहे आणि आपल्या उत्तरातही म्हटलं गेलं की याच्या सातबाऱ्यावर उतार्यावर जमीन महारवतन असताना बोगोटा वर्ग 2 असताना ही खरेदी कशी झाली? बोगोटा वर्ग 2 तिथून गायब कसा झाला? हा जो सगळा विषय आहे याच्यामध्ये 10/2/2026 माननीय कलेक्टर महोदयांनी माननीय अपर सचिवांना एक पत्र लिहिलं होतं। ते पत्र जर आपण बघितलं, त्या पत्रामध्ये अतिशय स्पष्टपणे काही गोष्टींचा उल्लेख केला आहे की हे जे तुम्ही खरेदी केलं गेलं त्या काळामध्ये खरेदी खतामध्ये काळाखोड दिसून येते। तुम्ही बघितलं तर खरेदी खत आता माझ्याकडे होती, त्यासाठी उत्तरादाखल आपल्याकडे आहे। खरेदी खतामध्ये 8 ग्रस्तांच्या नावाने जमीन घेतलेली आहे। काळाखोड असलेलं खरेदी खत आहे। त्या खरेदी खतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात फोर्जरी झाली आहे। आजपर्यंत मी 4 तक्रारी करून कोणतीच कारवाई का झाली नाही? आपण या संदर्भामध्ये या मार वतनाच्या जमिनी संदर्भामध्ये ज्या उदात्त हेतूने घेतली होती, हेतू पूर्ण झाला नाही। म्हणून याच सभागृहातले एक सदस्य, त्यांचं नाव घेतो मी, नोटीस दिली नाही पण नाव घेतो, माननीय गिरीश महाजन साहेबांनी, ते याच्यावर डायरेक्टर होते, त्यांनी त्यांच्या नावावर असलेली 5 एकर जमीन संबंधित शेतकऱ्याला परत केली। पण ह्या महोदयांनी 87 एकर जमीन दाबून ठेवलेली आहे। आज त्या लोकांनी अनेक आंदोलनं केले, कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन केलं। आता या महारत्नाची ही जमीन महारत्नाची याच्यामध्ये बोगोटा वर्ग 2 असताना ती रिग्रँड झालेली नसताना अशा पद्धतीची जमीन विक्री व्यवहार होऊ शकतो का? तर आपण लिहिलेलं आहे की नाही होऊ शकत। मग असं असताना बोगस व्यवहार झाला म्हणून आपण उद्या दिवशी या सगळ्या लोकांवर गुन्हे दाखल करणार आहात का? पहिला प्रश्न आहे। ठीक आहे, आणि या ऐका सर, आणखी याच्यामध्ये सगळ्यात उत्तर घेऊया आता। सर, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या सदर कुटुंबाच्या नावाने आज कमाल जमीन धारणाऱ्याच्या कायद्याच्या अंतर्गत आपण ती जमीन तपासणार आहात का, किती जमीन त्यांच्याकडे आहे? आणि बोगस सेल कंपनी स्थापन करून अनेक लोकांच्या नावाने शेअर दिले। ते शेअर आज त्या काळामध्ये त्यांच्याकडे पद होते, कलेक्टरच्या माध्यमातून, डेप्टी कलेक्टरच्या माध्यमातून रेशन धान्य दुकानदारांना गणेश पाटील नावाच्या कलेक्टरच्या माध्यमातून देण्यात आले। ते त्याचं आपण हे करणार आहात का? आणि एसआयटी दाखल करून, एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करून आपण याच्यावर गुन्हा तात्काळ दाखल करणार आहात का? कारण ही इतमाची जमीन जी आहे बोगस खरेदी व्यवहार झालेला आहे। ही मंडळी गुन्हा दाखल करायला गेल्यावर एसपी महोदयांनी गुन्हा दाखल करून घेतलेला नाहीये, त्याच्यामुळे आपण गुन्हा दाखल करणार आहात का? मंत्री महोदय उत्तर करणार आहात का? कारण ही इतमाची जमीन जी आहे बोगस खरेदी व्यवहार झालेला आहे। ही मंडळी गुन्हा दाखल करायला गेल्यावर एसपी महोदयांनी गुन्हा दाखल करून घेतलेला नाहीये, त्याच्यामुळे